नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। आता सगळं काही ठीक होणार, वाल्मिकांना लवकरच बाहेर येणार, अशा आशयाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकींच्या प्रचाराच्या आणि या धामधुमीच्या दरम्यान व्हायरल झाली होती। त्याआधी वाल्मिकांनाची हत्तीवरून मिरवणूक काढणार, वाल्मिकांना सुटून बाहेर येणार, अशा आशयाच्या पोस्ट या व्हायरल होत होत्या। आणि त्यातच आता वाल्मिक कराडला फाशी होईल का असं बोललं जाऊ लागलेलं आहे। का बोललं जाऊ लागलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची घटना घडली आहे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये। वाल्मिक कराडवरती चार्जशीट दाखल झालेली आहे, आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि यामध्ये आरोप निश्चिती देखील झालेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या आता बाहेर येण्याच्या शक्यता ह्या तशा संपल्याच जमा असल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे। तर मंडळी, आता प्रश्न उरतोय की वाल्मिक कराडवर आरोप निश्चिती झाली आहे, मग आता पुढे काय होणार? सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की या केसमध्ये आता घडणार काय होणार? त्याच गोष्टीचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधनं करतो आहोत। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडने अर्ज केला होता आणि हा खटला पुढे कसा ढकलता येईल यासाठी प्रयत्न त्याच्याकडनं आणि त्याच्या साथीदारांकडनं सुरू होत आहे। तुरुंगात पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावणं, त्याचबरोबर इतर देखील घटना या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घडत असताना बघायला मिळाल्या होत्या। तर या खटल्याला गती मिळण्याची आणि वाल्मिक कराडला फाशी होण्याची चर्चा ही आता का जोर धरू लागली आहे तेच आजच्या या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत। तर मंडळी, कराडला फाशी होईल का? कारण बीड जिल्हा सत्र न्यायालयात झालेली आरोप निश्चिती वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर वर्षभराने आरोप निश्चिती झाली आहे। पण या आरोप निश्चितीमुळे पुढे काय होऊ शकतं, याचा अर्थ नेमका काय आणि वाल्मिक कराडला फाशी होईल का, याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। तर वाल्मिक कराड आणि त्याची टोळी आता सध्या जेरबंद आहे, जेलमध्ये आहे आणि ही जेलमध्ये असलेली टोळी बाहेर येण्यासाठी खूप वेगवेगळे प्रयत्न करते आहे। त्यामध्ये न्यायालयाचा वेळ कसा वाया जाईल यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावताना दिसते आहे असं देखील वकिलांचं म्हणणं। या सुनावणी दरम्यान कोर्टात बराच ड्रामा पाहायला मिळाला। सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी सीसीद्वारे हजर असलेल्या आरोपींना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याबद्दलची माहिती दिली। सोबतच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या याबद्दलचा घटनाक्रम त्यांना सांगण्यात आला। त्यानंतर तुम्हाला गुन्हा कबूल आहे का असा देखील प्रश्न न्यायाधीशांनी विचारला। तेव्हा वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचं सांगितलं। यानंतर मला बोलायचं आहे, सांगायची इच्छा आहे असं वाल्मिक कराड म्हणाला। पण न्यायाधीशांनी तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका, हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या असं कडक शब्दात त्याला फटकारलं। पण त्यानंतरही मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं असं म्हणत कराडने बोलणं सुरूच ठेवलं। त्यामुळे कोर्टात काही काळ तणाव निर्माण झालेला होता। त्यामुळे या ड्राम्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोर्टात घडली ती म्हणजे आरोप निश्चिती। आता आरोप निश्चिती घडली आणि याचमुळे वाल्मिक कराडच्या बाहेर येण्याच्या शक्यता देखील आता अत्यल्प झालेल्या आहेत। तर मंडळी, आरोप निश्चितीमुळे नेमकं काय होणार आहे? आरोप निश्चितीमुळे आता वाल्मिक कराड हा या गुन्ह्यामध्ये पुरता अडकलेला आहे, एव्हाना या गुन्ह्यात तो सहभागी आहे हे देखील सिद्ध होत आहे। तर आरोपी निश्चिती या आधीच्या सुनावणीमध्ये कोर्टात संतोष देशमुख यांना आरोपीकडून झालेल्या मारहाणीचे 23 व्हिडिओ सादर करण्यात आले होते। न्यायाधीशांनी हे व्हिडिओ बघितले सुद्धा होते। 23 व्हिडिओसोबतच या आरोपींवर दाखल करण्यात आलेली चार्जशीट या दोन्हींचा आधार घेऊन या आरोपांवर खटला चालवण्यात यावा इतपत पुरावे असल्याचं नक्की करत न्यायालयाने अटकेत असलेले 7 आणि फरार असलेला 1 म्हणजेच कृष्णा आंधळे अशा 8 आरोपींचे आरोप निश्चित केलेत। या आरोपींनी कट करून संगणमताने खून केलेला आहे आणि खंडणी मागितली आहे, जातीवाचक शिवीगाळ केली आहे
आणि पुरावे नष्ट केलेत असे आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आले. हे आरोप निश्चिती झाल्यानंतर आता खटल्याला गती मिळेल, पुरावे तपासले जातील, साक्षीदारांची, आरोपींची तपासणी, उलट तपासणी होईल आणि साहजिकच खटला हा आता ॲक्शन मोडवरती येणार आहे. तर याची सुरुवातही झाल्याचं आता बघायला मिळतं. 23 डिसेंबरला झालेल्या सुनावणीनंतर 8 जानेवारीला पुढची सुनावणी घेण्यात येणार आहे. आरोप निश्चितीमुळे झालेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडच्या जामीन होणार या गोष्टीत मोठी अडचण निर्माण झाली. वाल्मिक कराड यामध्ये वारंवार सांगत होता की आपला या खुनाशी काहीही संबंध नाही आहे, आपल्याला राजकीय द्वेषामधनं या खटल्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस आपण तिथे नव्हतो, आपला या खटल्याशी काहीही संबंध नाही आहे, मकोकामधनं मला बाहेर करण्यात यावं यासाठीचे अर्ज वाल्मिक कराडने केलेले होते. राजकीय द्वेषातून मला गुंतवण्यात आलं आहे असं देखील यावेळेस सांगण्यात आलं, असा देखील दावा करण्यात आला. तर अनेकदा दोषमुक्ती आणि जामिनाचे अर्ज देखील कोर्टात सादर करण्यात आले, ते कोर्टाने फेटाळून लावल्यात. आणि गंभीर गोष्ट म्हणजे आरोप निश्चिती झाली असली तरी कराडच्या वतीने उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठाकडे दोषमुक्तीचा अर्ज हा करण्यात आलेला, ज्यावर 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे. पण कराडची झालेली अडचण म्हणजे त्याच्यावर आरोप निश्चित करत असताना कोर्टाने त्याला मकोकामधला आरोपी ग्राह्य धरलेला आहे. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी आणि संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यानंतर मारहाण करत हत्या या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव आरोपी नंबर 1 म्हणून ग्राह्य धरण्यात आलं. कराडच्या वकिलांनी दावा केलेला होता की मकोका चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आलेला. अटक करताना अटकेची कारणं लेखी देण्यात आलेली नव्हती असं देखील कराडच्या वकिलांकडनं सांगण्यात आलं. तर घटनास्थळापासून कराड हे शेकडो किलोमीटर लांब असल्याचं देखील कोर्टाला सांगण्यात आलं. कराडच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला, तर तो युक्तिवाद कोर्टाने फेटाळलेला आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये या 8ही आरोपींचं लोकेशन्स, व्हॉइस सॅम्पल, कॉल रेकॉर्डिंग्स हे सादर करण्यात आले होते. देशमुख यांना मारहाण करत असताना आरोपींनी काढलेले व्हिडिओ आणि देशमुख यांचा जीव जात असलेला बघून आरोपींनी साजरा केलेला अघोरी आनंद, त्यांनी केलेली जातीवाचक शिवीगाळ हे सगळं कोर्टामध्ये रेकॉर्ड झालं, जो कोर्टात एक महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करण्यात आला. सोबतच चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडचे काही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये कराड खंडणीविषयी बोलतोय. त्यानंतर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला आडवा करा असं सुदर्शन घुलेला सांगतानाचा एक ऑडिओ देखील यामध्ये सादर करण्यात आला. या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचं नमूद करण्यात आलं. हा कुठलाही रागाच्या भरात घडलेला गुन्हा नसून हा देशमुखांनी खंडणी वसूल करायला विरोध केल्याने त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा आरोप कोर्टाने या आरोपींवर निश्चित केलेला. तर मंडळी, वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात फक्त याच प्रकारातल्या गुन्ह्यांचा विचार करावा असा युक्तिवाद केला होता, पण कोर्टाने तो मान्य केला नाही. वाल्मिक कराडसह इतर आरोपींनी याआधी केलेले गुन्हेसुद्धा विचारात घेतले जाणार असं देखील सांगण्यात आलं. सोबत हा संघटित स्वरूपाचा गुन्हा असल्याने मकोका ही निश्चित करण्यात आला. त्यामुळे इथून पुढे वाल्मिकने जामिनासाठी अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागणार आहे. मुख्यत्वे आरोपीला जामीन मिळवण्यासाठी ट्विन टेस्ट पार करावी लागते, ज्यामध्ये पहिला मुद्दा असतो की आरोपीने आपण निर्दोष असल्याचं प्रथमदर्शनी कोर्टाला पटवून देणं, आणि दुसरा मुद्दा आरोपी जामिनावर सुटल्यानंतर गुन्हे करणार नाही हे कोर्टाला पटवून देणं. तर अशी ही ट्विन टेस्ट याला द्यावी लागणार आहे. आणि वाल्मिकचे कॉल रेकॉर्डिंग, आवादा कंपनीला मागितलेली खंडणी, त्याच्या आदेशावर चालणारी टोळी या पुराव्यामुळे त्याच्यावर चार्जेस आता फ्रेम झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला त्याने आधी केलेल्या गुन्ह्यांमुळे तो जामिनावर बाहेर पडल्यावर गुन्हा करणार नाही याची खात्री कोर्टाला नाही आहे. साहजिकच वाल्मिक बाहेर येणार अशा धमक्या देऊन त्याचे समर्थक लोकांना धमकावत होते आणि बाहेर येण्याचा मार्ग आता जवळपास अशक्य झाला असल्याचं सांगितलं जातं. मंडळी, या प्रकरणात देशमुख कुटुंबियांची बाजू मांडणारे
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीचा खटला लांबवण्याच्या प्रयत्नांना आता आरोप निश्चितीमुळे खीळ बसणार आणि मुंबई स्फोटामधल्या आरोपीप्रमाणे हे आरोपी खटला लांबवत होते. आरोपींच्या वकिलांकडनं या खटल्यात डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल हे असं केलं गेलं. तीच कारणं न्यायालयात मांडली जात होती. पण आरोप निश्चितीमुळे प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल. यापुढे खटला हा वेगवान पद्धतीने पार पडेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती दिली. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात 4थ्या क्रमांकाचा आरोपी सुधीर सांगळे याच्याकडनं सुनावणीला स्वतंत्र वकील उपस्थित होते. तेव्हा न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीचा स्वतंत्र वकील असेल का असा प्रश्न विचारला. तेव्हा आरोपींनी हो म्हणून उत्तर दिलं. त्यामुळे पुढच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडला फाशी होईल का? तर कराडवर मोका ही फ्रेम चार्ज झाली आणि खंडणी, अपहरण आणि खून या प्रकरणाचा तो मुख्य सूत्रधार असल्याने आरोपी क्रमांक 1 आहे. जेव्हा संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झाली तेव्हा वाल्मिक कराड घटनास्थळी उपस्थित नसला तरी तो फोनवरून आरोपींच्या सतत संपर्कात होता हे सुद्धा समोर आलं. कॉल रेकॉर्डिंग आणि मारहाणीचे व्हिडिओ हे भक्कम पुरावे आहेत. पण असलं तरी शिक्षा होताना साक्षीदाराचे जबाबसुद्धा महत्त्वाचे ठरतील. पुरावे, जबाब हे सगळं कोर्टात टिकलं, गुन्हा सिद्ध झाला तर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला शिक्षा निश्चितच होईल. पण ही शिक्षा फाशीची असेल का? आणि हे ठरवण्यासाठी कराड आणि त्याच्या टोळीने केलेला गुन्हा हा रिअरेस्ट ऑफ रिअर प्रकारचा गुन्हा असल्याचं कोर्टात सिद्ध करावं लागेल. कुठल्याही प्रकरणाला रिअरेस्ट ऑफ रिअर म्हणून ग्राह्य धरायचं याची कुठलीही विशिष्ट चौकट नाही आहे. पण हा एक कायदेशीर सिद्धांत आहे जो फाशीची शिक्षा सुनावताना विचारात घेतला जातो. भारतीय कायद्यानुसार खुनाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप हा सर्वसाधारण नियम आहे. तर फाशीची शिक्षा हा अपवाद आहे. कुठलीही केस रेस्ट ऑफ द रिअर ठरवताना 3 मुद्द्यांच्या प्रामुख्याने विचार केला जातो. गुन्हा अत्यंत क्रूर किंवा अमानुष पद्धतीनं केला असेल, गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजातल्या दुर्बल घटकावर हल्ला केलेला असेल, गुन्हेगारात सुधारणा होण्याची कुठलीही शक्यता उरली नसेल, त्यावेळेस रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट असं ग्राह्य धरलं जातं. तर मंडळी, यामुळे आता देशमुख यांना झालेली अमानुष मारहाण, या मारहाणीचा आनंद घेणारे आरोपी, त्यांनी याआधी केलेले गुन्हे आणि जेलमध्ये दाखवलेला माज, या सगळ्या गोष्टी पुढे करत उज्ज्वल निकम हा गुन्हा रिअरेस्ट ऑफ द रिअर असल्याचं युक्तिवाद निश्चितच कोर्टासमोर करणार. आणि हा युक्तिवाद कोर्टाने जर ग्राह्य धरला आणि खुनाचा आरोप सिद्ध झाला तर जन्मठेपेच्या पुढची म्हणजेच मृत्यूदंडाची, फाशीची शिक्षा होऊ शकते. आता देशमुखांचा खून झाला, मारहाण झाली तेव्हा आपण तिथे नव्हतो, त्यांना मारहाण करण्यात थेट सहभागी नव्हतो, हा युक्तिवाद अर्थातच वाल्मिक कराडच्या कुटुंबियांकडनं, वकिलांकडनं करण्यात येईल. पण कॉल रेकॉर्डिंग ते कटाचा सूत्रधार म्हणून आरोप निश्चित झालेला आहे. यामुळे कराड आता पुरता अडकलेला आहे. फाशीचा विषय फक्त ही केस रिअरेस्ट ऑफ द रिअर ठरणार की नाही यावर अवलंबून आहे. तर मंडळी, या सगळ्या प्रकरणामधनं आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कराडची गुन्हेगारी आणि कराडचा हा गुन्हा रिअरेस्ट ऑफ द रिअर गुन्हा असल्याचं निश्चितच वकिलांकडनं हे न्यायालयात मांडलं जाणार आणि हे सगळे युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरले आणि ही केस रिअरेस्ट ऑफ द रिअर केस असल्याचं कोर्टाने जर मान्य केलं तर वाल्मिक कराड याला मृत्यूदंडाची, फाशीची शिक्षा होऊ शकते. इतर आरोपींना काय शिक्षा होईल हे कोर्ट ठरवेलच. पण तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. या चित्रांचे आणि काही महत्त्वाच्या संज्ञांचे श्रेय हे बोल व्हिडिओ यांचे आहेत. धन्यवाद.